नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले होते. शिर्डीच्या रस्त्यावर थंड वारा वाहत होता. पावसाच्या हलक्या सरींनी संपूर्ण शहर ओलसर झालं होतं. साई मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भक्तांची गर्दी कमी झाली होती. फक्त काही दुकाने उघडी होती आणि त्याच्या पिवळसर दिव्यामध्ये रस्त्यावरचं पाणी चमकत होतं. त्या अंधुक प्रकाशात एक जुनी हिरवी पिवळी रिक्षा शांतपणे उभी होती. रिक्षाच्या सीटवर बसलेला माणूस दूर मंदिराच्या दिशेने पाहत होता. चेहऱ्यावर दाढी, डोळ्यात खोल शांतता आणि मनात जणू हजारो न बोललेले शब्द. त्याचं नाव कुणालाच माहीत नव्हतं. लोक त्याला फक्त अभिभाऊ म्हणून म्हणायचे. तो फार कमी बोलायचा, पण शिर्डीतले अनेक गरीब लोक त्याला देवमाणूस मानायचे. कारण रात्री एखादा आजारी माणूस असेल तर तो मोफत हॉस्पिटलमध्ये सोडायचा, भुकेलेल्या मुलांना जेवण द्यायचा आणि कोणी रडताना दिसलं की शांतपणे त्यांच्या हातात पैसे ठेवून निघून जायचा. पण स्वतःच्या आयुष्याबद्दल मात्र तो कधीच काही बोलत नव्हता. कधीच नाही. त्या रात्रीही तो शांत बसला होता. अचानक त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव नव्हतं, फक्त एक नंबर. त्याने कॉल उचलला. समोरून घाबरलेला आवाज आला, साहेब, ती मॅडम शिर्डीत आल्यात. क्षणात त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याचे हात थरथरले. तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तिला माझ्याबद्दल काही कळता कामा नये. फोन कट झाला. त्याच्या डोळ्यात अचानक भीती दिसू लागली. 8 वर्षात पहिल्यांदाच तो इतका अस्वस्थ झाला होता. त्याने थरथरणाऱ्या हातांनी खिशातून एक छोटासा फोटो बाहेर काढला. फोटोत एक सुंदर हसणारी स्त्री होती. कपाळावर छोटीशी टिकली, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर निरागस हसू. फोटोवर पावसाचा एक थेंब पडला. त्याने पटकन तो छातीशी धरला. डोळे मिटले आणि 8 वर्षापूर्वीच्या आठवणी अचानक त्याच्या डोळ्यासमोर जिवंत झाल्या. 8 वर्षापूर्वी मुंबई, सरकारी बंगला, सकाळची वेळ, घरात मंद संगीत सुरू होतं. स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध येत होता. अनन्या आरशासमोर उभी राहून केस बांधत होती. तिच्या टेबलावर सरकारी फाईल्सचा ढीग पडला होता. तेवढ्यात मागून 2 हातांनी तिचे डोळे झाकले. ती हसली. अभिजित, उशीर होतोय मला. अभिजित हसत म्हणाला, मॅडम आधी नाश्ता करतील, मग देश वाचवायला जातील. अनन्या हसत त्याच्याकडे वळली. दोघांचं प्रेम खूप साधं होतं, पण खूप खोल होतं. मोठी पदं, मोठं घर, सरकारी गाड्या, हे सगळं असूनही त्यांचं आयुष्य खूप साधं होतं. रात्री दोघे एकत्र स्वयंपाक करायचे, सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी फिरायला जायचे आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायचे. अनन्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी होती. ती चुकीच्या गोष्टीसमोर कधी झुकत नव्हती. एका दिवशी तिने हजारो कोटीचा बेकायदेशीर जमीन घोटाळा उघड केला. त्या केसने अनेक मोठ्या नेत्यांची झोप उडाली. मीडिया तिचं कौतुक करत होती, पण काही लोक तिचा तिरस्कार करू लागले होते. एका रात्री अभिजित ऑफिसमधून घरी येत होता. तेवढ्यात काळी स्कॉर्पिओ त्याच्या गाडीसमोर येऊन थांबली. 4 माणसं खाली उतरली. त्यातील एकाने सिगारेट पेटवत विचारलं, देशमुख साहेब, तुमच्या बायकोला समजवा. अभिजित शांत होता. कशाबद्दल? तो माणूस हसला. काही फाईल्स बंद व्हायला हव्यात. त्यांनी पैशांनी भरलेली बॅग त्याच्या दिशेने ढकलली. क्षणभर शांतता पसरली. रस्त्यावर फक्त वाऱ्यांचा आवाज. अभिजितने त्या बॅगेकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी ती बॅग त्याच्या अंगावर फेकली. त्याचा आवाज पहिल्यांदाच इतका कठोर झाला होता, माझी पत्नी विकत मिळणारी नाही. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा हसू गायब झालं. एक जण हळूच जवळ आला. त्याने अभिजितच्या कानात कुजबुजलं, मग आता तुझं आयुष्य विकलं जाईल.
त्या क्षणी अभिजितच्या मनात पहिल्यांदा एक अनामिक भीती निर्माण झाली. कारण त्या लोकांच्या डोळ्यात राग नव्हता, तर थंड रक्ताची निर्दयता होती. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या रात्रीनंतर त्याचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलणार होतं. एक दिवस काही मोठे नेते अभिजितला भेटायला आले. त्यांनी हसत हसत म्हटलं, देशमुख साहेब, तुमच्या बायकोला थोडं समजवा, काही फाईल्स थांबवायच्या आहेत. अभिजित शांतपणे म्हणाला, ती तिचं कर्तव्य करते. ते नेते हसले. कर्तव्याने पोट भरत नाही साहेब, आम्ही तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. टेबलवर पैशांनी भरलेली बॅग ठेवली गेली. अभिजितने ती बॅग त्याच्या दिशेने ढकलली. माझी पत्नी विकत मिळणारी नाही आणि मी सुद्धा नाही. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. एक नेता हळू आवाजात म्हणाला, याची किंमत मोजावी लागेल. काही दिवसांनी अभिजितवर अचानक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. खोटे पुरावे, खोटे साक्षीदार, मीडिया ट्रायल, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. अनन्या हादरली. तिला माहित होतं की तिचा नवरा निरपराध आहे, पण सर्व पुरावे अभिजितच्या विरोधात होते. त्याहूनही धक्कादायक, अनेकांचे काळे धंदे बंद करत होती. एका रात्री अभिजित शांतपणे म्हणाला, अनन्या, माझ्यामुळे तुझी बदनामी होईल. ती रडत म्हणाली, मला काही फरक पडत नाही. अभिजित तिचे हात हातात घेत म्हणाला, पण मला पडतो. त्या रात्री तो घरातून निघून गेला, कोणालाही काही न सांगता. फक्त एक पत्र ठेवून. पत्रात लिहिलं होतं, तू सत्यासाठी लढत राहा, माझी सावली तुझ्यावर पडू देणार नाही. अनन्या कोसळली. तिने सर्वत्र शोध घेतला, पोलीस, ओळखी, मित्र, पण अभिजित कुठेच सापडला नाही. वर्ष जात होती. लोक म्हणू लागले, कदाचित तो दोषी होता म्हणून पळून गेला. अनन्याचं मन तुटत होतं, पण तिचा विश्वास अजून जिवंत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शिर्डीत मोठी हालचाल सुरू होती. पोलीस गाड्या, सरकारी अधिकारी, सुरक्षा रक्षक, संपूर्ण परिसर बंदोबस्तात होता. लोकांमध्ये चर्चा सुरू होती, कोणीतरी मोठी मॅडम येणार आहे म्हणे. अभिजित मंदिराजवळ चहा घेत उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर एक नाव पडलं, अनन्या देशमुख मॅडम. त्याच्या हातातील चहाचा कप थरथरला. काही थेंब हातावर सांडले, पण त्याला वेदनाही जाणवली नाही. त्याच्या छातीत फक्त एकच धडधड सुरू झाली होती. अनन्या येथे सरकारी कामासाठी अनन्या शिर्डीत आली होती. एका मोठ्या जमीन घोटाळ्याच्या तपासासाठी. 8 वर्षात ती खूप बदलली होती. पूर्वीच्या हसऱ्या चेहऱ्याऐवजी आता कठोर शांतता होती. डोळ्यात आत्मविश्वास होता, पण त्या आत्मविश्वासामागे खोल एकटेपणाही होता. ती गाडीतून उतरली. लोक सलाम करत होते, पण तिचं लक्ष अचानक एका गोष्टीकडे गेलं. मंदिरासमोर उभी असलेली एक जुनी रिक्षा आणि त्यात बसलेला एक माणूस. क्षणभर तिचं हृदय विचित्रपणे धडधडलं, कारण त्या माणसाचे डोळे तिला खूप ओळखीचे वाटले. पण पुढच्या क्षणी तो माणूस खाली मान घालून निघून गेला. अनन्याने स्वतःला समजावलं, नाही, तो असूच शकत नाही. संध्याकाळ झाली. अनन्याची मीटिंग उशिरापर्यंत चालली. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता. सरकारी गाडी अचानक बंद पडली. ड्रायव्हर घाबरला, मॅडम, इंजिन बंद पडलंय. मोबाईल नेटवर्कही बंद होता. आजूबाजूचा रस्ता जवळपास सुनसान झाला होता. अनन्या गाडीतून खाली उतरली. तेवढ्यात पावसातून एक रिक्षा हळूहळू पुढे आली. ती जुनी हिरवी पिवळी रिक्षा त्याच्या समोर थांबली. ड्रायव्हरने शांत आवाजात विचारलं, कुठे जायचं मॅडम? तो आवाज अनन्याच्या अंगावर
अचानक काटा आला. तिचा श्वास अडकला, कारण तो आवाज तिच्या आयुष्यातील सर्वात जवळचा आवाज होता. 8 वर्षापूर्वी अचानक हरवलेला, तिच्या प्रत्येक आठवणीत जिवंत असलेला अभिजितचा आवाज. ती काही क्षण न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. पावसामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. दाढी, डोक्यावर टोपी, खाली झुकलेली नजर, पण आवाज, तोच आवाज ती कधीच विसरू शकत नव्हती. अनया हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही आधी कुठेतरी भेटलात का मला? रिक्षावाल्याच्या हाताची पकड घट्ट झाली. काही क्षण शांतता पसरली. मग तो शांतपणे म्हणाला, नाही मॅडम, तुम्हाला गैरसमज झाला असेल. अनयाचे मन मान्य करायला तयार नव्हतं. ती रिक्षात बसली. रिक्षा पावसातून पुढे निघाली. संपूर्ण रस्ताभर शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि रिक्षाच्या इंजनाचा मंद आवाज. अनया सतत त्या रिक्षावाल्याकडे पाहत होती. त्याच्या मानेची हालचाल, हाताची शैली, आरशातून दिसणारे डोळे, सगळे तिला अभिजितची आठवण करून देत होतं. अचानक रिक्षा एका खड्ड्यातून गेली. अनया पुढे सरकली. त्या क्षणी रिक्षावाल्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, सावकाश अनया. क्षणभर वेळ थांबला. रिक्षा अचानक शांत झाली. अभिजितला स्वतःची चूक लक्षात आली. त्याचे हात थरथरू लागले, कारण 8 वर्षानंतर पहिल्यांदाच त्याने तिचं नाव घेतलं होतं. अनयाच्या डोळ्यात धक्का भरला. तिचा आवाज थरथरला, तुम्हाला माझं नाव कसं माहीत? रिक्षावाल्याने काही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त रिक्षाचा वेग वाढवला. आता अनयाचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती पुढे झुकली. आरशातून त्याचे डोळे स्पष्ट दिसू लागले आणि त्या डोळ्यात तिला एक गोष्ट दिसली, वर्षानुवर्ष दडवलेलं दुःख, जे फक्त एका माणसाच्या डोळ्यात होतं, अभिजितच्या. रिक्षा हॉटेल समोर थांबली. अनया खाली उतरली. पाऊस अजूनही सुरू होता. रिक्षावाला खाली मान घालून बसला होता. क्षणभर अनया तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा होत होते. ती हळू आवाजात म्हणाली, अभिजित. रिक्षावाल्याच्या हाताची पकड घट्ट झाली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांत राहिला. अनया आता थरथरत होती. ती एक पाऊल पुढे आली. माझ्याकडे बघ. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. फक्त पावसाचा आवाज आणि 2 तुटलेल्या हृदयाची धडधड. हळूहळू त्या रिक्षावाल्याने वर पाहिले आणि 8 वर्षापासून हरवलेला चेहरा पहिल्यांदाच अनया समोर आला. पाऊस अजूनही कोसळत होता. हॉटेल समोरच्या पिवळसर लाईटमध्ये तो चेहरा स्पष्ट दिसू लागला. दाढी वाढलेली, डोळ्याभोवती थकव्याचा रेषा, पण ते डोळे, तेच डोळे ज्यात अनयाने एकेकाळी स्वतःच संपूर्ण आयुष्य पाहिलं होतं. अनयाचा श्वास अडकला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात कुजबुजली, अभिजित. अभिजितने नजर खाली केली, जणू तो अजूनही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण 8 वर्षाचं अंतर त्या एका नजरेने संपलं होतं. अनया अचानक त्याच्या जवळ आली. तिने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. तिचे हात थरथरत होते. तू जिवंत आहेस, तू खरंच जिवंत आहेस. आणि पुढच्या क्षणी ती जोरात रडू लागली. 8 वर्षाचं दुःख, राग, एकटेपणा, सगळं त्या अश्रूमधून बाहेर पडत होतं. अभिजितचे डोळेही भरून आले, पण त्याने स्वतःला सावरलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, अनया, इथून जा. ती हादरली. काय? तुला इथं थांबणं धोकादायक आहे. अनयाच्या चेहऱ्यावर संताप उमटला. 8 वर्ष तू गायब राहिलास आणि आता भेटल्यावर मला निघून जायला सांगतोस. अभिजित शांत राहिला, कारण त्याच्या मनात अजूनही तीच भीती
जिवंत होती. तीच भीती ज्यामुळे तो तिच्यापासून दूर गेला होता. अनया तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. का केलंस हे सगळं? एकदाही माझा विचार नाही आला तुला? अभिजितच्या छातीत कळ उठली. तो हळू आवाजात म्हणाला, प्रत्येक क्षणी फक्त तुझाच विचार केला. क्षणभर दोघेही शांत झाले. पावसाचे थेंब रिक्षावर पडत होते. रस्त्यावर कुणी नव्हतं. जणू वेळही त्यांच्या वेदना ऐकण्यासाठी थांबली होती. अनया अचानक म्हणाली, माझ्यासोबत चल. अभिजित लगेच मागे सरकला. नाही. का नाही? त्याने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. कारण खेळ अजून संपलेला नाही. अनया हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. म्हणजे तुला सगळं माहीत आहे? अभिजित काही क्षण शांत राहिला. मग तो आजूबाजूला पाहू लागला. जणू कुणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे अशी त्याला भीती वाटत होती. तो हळू आवाजात म्हणाला, येथे नाही, माझ्यासोबत ये. काही वेळाने शिर्डीच्या मागच्या गल्लीतल्या एका छोट्याशा खोलीसमोर दोघे उभे होते. तीच अभिजितची खोली. 8 वर्षाचं एकटेपण जिथे राहत होता. अनया आत आली. खोली खूप साधी होती. एक जुना पंखा, लोखंडी पलंग, काही कपडे आणि भिंतीवर साईबाबांचे फोटो. अनयाची नजर अचानक त्या फोटो मागे अडकलेल्या एका जुन्या फोटोकडे गेली. ती हळूच पुढे गेली. फोटो बाहेर काढला. तो त्यांच्या लग्नाचा फोटो होता. क्षणभर तिचं हृदय तुटलं. कारण 8 वर्षानंतरही तो माणूस अजूनही तिच्याच आठवणीत जगत होता. अनया रडत म्हणाली, मग परत का नाही आलास? अभिजित खिडकीजवळ उभा राहिला. बाहेर पाऊस पडत होता. त्याने शांतपणे बोलायला सुरुवात केली. त्या रात्री मी घर सोडल्यानंतर थेट मुंबई बाहेर निघालो. माझ्या मागे लोक लागले होते. अनया शांतपणे ऐकत होती. दोनदा माझ्यावर हल्ला झाला. एका रात्री तर त्यांनी माझी गाडी दरीत ढकलण्याचाही प्रयत्न केला. अनयाच्या डोळ्यात धक्का भरला. अभिजित पुढे म्हणाला, मी जिवंत आहे हे जर त्यांना समजलं असतं तर ते मला नाही, तुला संपवलं असतं. अनयाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, मी तुझ्याशिवाय जगलेच नाही अभिजित. अभिजितने डोळे मिटले. कारण हेच वाक्य त्याच्या हृदयाला सर्वात जास्त तोडत होतं. तेवढ्यात अचानक बाहेर कुठेतरी आवाज झाला. जणू कुणीतरी लोखंडी डबा पाडला होता. अभिजित लगेच सावध झाला. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो खिडकीजवळ धावत गेला. बाहेर अंधार होता. पावसात एक काळी सावली गल्लीतून पळताना दिसली. अभिजितच्या डोळ्यात भीती चमकली. आपल्यावर नजर ठेवली जाते. अनया थबकली. काय? अभिजितने लगेच दरवाजा बंद केला. त्याचा आवाज आता कुजबुजण्या इतकाच मंद झाला होता. ज्याच्यापासून मी तुला वाचवण्यासाठी दूर गेलो ते लोक अजूनही जिवंत आहेत. अनयाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती अभिजित जवळ आली. कोण आहेत ते? अभिजित काही क्षण शांत राहिला. मग त्याने पलंगाखालून एक जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीवर धूळ साचली होती. त्याने थरथरत्या हाताने ती उघडली. आत काही फाईल्स, पेन ड्राईव्ह, फोटो आणि काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स होत्या. अनया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. अभिजित हळू आवाजात म्हणाला, 8 वर्ष मी पळत नव्हतो अनया, मी पुरावे जमा करत होतो. त्या क्षणी वीज जोरात कडकडली आणि खोलीत काही सेकंद प्रकाश पसरला. त्या प्रकाशात अनयाने अभिजितच्या डोळ्यात पाहिलं. तेथे आता भीती नव्हती तर एक धोकादायक सत्यदंड होतं, जे अनेक मोठ्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होतं.
खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि अनयाच्या जोरात धडधडणाऱ्या हृदयाची चाहूल. अभिजितने ती जुनी लोखंडी पेटी हळू उघडली. आत वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं सत्य होतं. धूळ लागलेल्या फाईल्स, काही फोटो, जुने मोबाईल, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि काही नावं ज्यांनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं. अनया शांतपणे बसली होती. तिचे डोळे फक्त अभिजितकडे पाहत होते, कारण 8 वर्षांनंतरही तिच्यासाठी सर्वात मोठं सत्य हेच होतं. तो तिच्यासमोर जिवंत बसला होता. अभिजितने एक फाईल तिच्यासमोर ठेवली. त्याचा आवाज गंभीर झाला. या सगळ्या मागे फक्त राजकारणी नव्हते. अनयाने फाईल उघडली. पहिल्याच पानावर एक फोटो होता. तिच्या विभागातील वरिष्ठ अधिकारी विक्रम राणे. अनयाच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. सर, अभिजितने मान हलवली. हो, ज्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवला. अनयाला आठवलं, विक्रम राणे नेहमी तिचं कौतुक करायचे, तिला मुलीसारखी म्हणायचे आणि प्रत्येक मोठ्या निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहायचे. पण आता त्यांचाच फोटो त्या फाईलमध्ये होता. अभिजितने पुढचा फोटो समोर ठेवला. संदीप, तिचा पीए आणि काही मोठे बिल्डर एक गुप्त मीटिंग मध्ये बसलेले. अनयाच्या हातातून फाईल खाली पडली. नाही, हे शक्य नाही, अभिजित हळू आवाजात म्हणाला. त्या रात्री मी घर सोडलं, पण मुंबई सोडण्याआधी मला एक सत्य कळलं. तो काही क्षण थांबला, जणू त्या आठवणी आजही त्याला जाळत होत्या. गोदामाच्या बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज सतत घुमत होता. महेंद्र खोतच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसू लागली. त्याने संतापाने ओरडत आपल्या माणसाकडे पाहिलं. कोणीही बाहेर जाऊ देऊ नका. क्षणात गोदामात गोंधळ उडाला. बाहेरून पोलिसांनी दरवाजे तोडायला सुरुवात केली. कमिशनर सावंत मोठ्याने ओरडले, सगळे खाली वाका. अचानक गोळीबार सुरू झाला. गोदामात किंचाळ्या घुमू लागल्या. अनयाचं हृदय जोरात धडधडत होतं. ती अभिजितचा हात घट्ट पकडून होती. 8 वर्षापूर्वी ज्या भीतीने त्यांना वेगळं केलं होतं, आज त्याच भीतीसमोर दोघे एकत्र उभे होते. महेंद्र खोत पळण्याचा प्रयत्न करत होते, पण अभिजित त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर वर्षानुवर्ष दाबलेला संताप होता. 8 वर्ष माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही. महेंद्र खोत गुरगुरले, तुझ्यासारखे लोक विकत मिळतात. अभिजित शांतपणे म्हणाला, पैशांनी शरीर विकत मिळेल, पण सत्य नाही. तेवढ्यात पोलिसांनी गोदामात प्रवेश केला. महेंद्र खोत आणि त्यांच्या माणसांना घेरण्यात आलं. विक्रम राणे, काही मोठे बिल्डर, भ्रष्ट अधिकारी, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. अनया पुढे आली. तिचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. कायद्यापेक्षा मोठं कोणीच नसतं. तिने स्वतः महेंद्र खोत यांच्या हातात बेड्या ठोकल्या. क्षणभर संपूर्ण गोदाम शांत झालं, कारण 8 वर्षापासून दडपून ठेवलेलं सत्य अखेर जिंकलं होतं. संदीप रडत अनयाच्या पायाशी बसला. मॅडम, मला माफ करा. अनया काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला आठवलं, भीती माणसाला गुन्हेगार बनवते, पण पश्चाताप त्याला पुन्हा माणूस बनवू शकतो. ती शांतपणे म्हणाली, तुझी शिक्षा कायदा ठरवेल, पण सत्य सांगण्याचं धाडस तरी केलंस. संदीप रडू लागला. काही दिवसांनी संपूर्ण राज्य हादरलं होतं. मीडिया सतत त्या प्रकरणाच्या बातम्या दाखवत होती. 8 वर्षापूर्वीचा मोठा कट उघड. प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पतीला खोटं अडकवलं गेलं होतं. महेंद्र खोत आणि वरिष्ठ अधिकारी अटकेत. लोक आश्चर्यचकित होते. ज्याला भ्रष्ट समजलं गेलं, तोच प्रत्यक्ष सत्यासाठी स्वतःचं आयुष्य जाळणारा माणूस निघाला होता.
एका मोठ्या पत्रकार परिषदेत अनया उभी होती. कॅमेरे सतत चमकत होते. एका पत्रकाराने विचारलं, मॅडम तुम्ही 8 वर्ष कसे लढलात? अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, कारण माझा विश्वास अजून जिवंत होता. ती पुढे म्हणाली, कधी कधी सत्य हरल्यासारखं वाटतं, पण खरं म्हणजे ती योग्य वेळेची वाट पाहत असतं. संपूर्ण हॉल शांत झाला. त्या संध्याकाळी शिर्डीच्या मंदिरासमोर अभिजित शांत उभा होता. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. अनया त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. काही क्षण दोघेही शांत होते. मग ती हलकस हसत म्हणाली, आता तरी पुन्हा सोडून जाणार नाहीस ना? अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, 8 वर्ष रोज मरत होतो अनया, आता फक्त तुझ्यासोबत जगायचं आहे. अनया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी राहिली. मंदिरातील घंटांचा आवाज घुमत होता. वाऱ्याची थंड झुळूक वाहत होती आणि 8 वर्षांनी तुटलेलं आयुष्य पुन्हा एकदा जोडत होतं. काही लोक आयुष्यातून दूर जातात कारण त्यांचं प्रेम कमी झालेलं नसतं, तर त्या प्रेमाला वाचवण्यासाठी ते स्वतःचं आयुष्य जाळत असतात. सत्याचा मार्ग नेहमी सोपा नसतो. त्यात अपमान असतो, एकटेपणा असतं, अश्रू असतात, पण शेवटी सत्य हरत नाही. कारण खोटं काही काळासाठी जिंकू शकतं, पण सत्य कायमचं जगतं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.